ओके. आज आज आपण गुड फ्रायडे साजरा करत असताना आज आपण अत्यंत महत्वाचा दिवस आपण आपल्या विश्वासू जीवनाचा आहे. आपण फक्त प्रभू येशूचं या जगामध्ये येणं म्हणजे फक्त आपण ख्रिसमस साजरं करत नाही. आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण साजरं करतो. तर जनरली कुणी मृत्यू किंवा मेलेल्या व्यक्तीचा जो दिवस आहे, मृत्यू आहे, एखादा व्यक्ती त्या दिवशी जर मेला तर ते दुःख करतात. ते साजरं करत नाही. पण आपण प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण साजरं करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर मेला, त्यानं आपला प्राण दिला, हे आपल्या फायद्यासाठी आहे. कारण बायबलमधले जसा तो आला, बायबलमध्ये त्याचा उद्देश तोच होता. आपल्या कारणासाठी त्यानं आपला प्राण त्या वधस्तंभावर दिला. आणि आज आपण गुड फ्रायडे साजरा करत असताना आज आपण शिकणार आहोत महान एक्सचेंज. एक्सचेंज हा इंग्लिश शब्द आहे. पण बऱ्याच जणांना माहित आहे एक्सचेंज या शब्दाचा मराठीमध्ये अर्थ होतो माहित आहे की एखादी गोष्ट आपण त्यांना देतो, त्या बदल्यात तो व्यक्ती आपल्याला एक्सचेंज करतो. कसं माहित आहे? बऱ्याचशा व्यक्तींना माहित आहे, एखादी आपण जुनी बाईक, एक जुनी मोटरसायकल देतो आणि त्या बदल्यात माहिती एक्सचेंज करतात, एक नवी माहिती ते अग्रीमेंट होतं, बाकीचे पैसे भरण्याचे, त्याला म्हणतात एक्सचेंज होणं. आणि वधस्तंभावर क्रूसावर एक महान एक्सचेंज झाला आहे. प्रभेशू प्रभेशून आपली जागा घेतली. प्रभेशू आपल्यासाठी त्या वधस्तंभावर पाप बनला. प्रभेशू ख्रिस्त आपल्यासाठी गरीब बनला. प्रभेशू ख्रिस्त आपल्यासाठी शाप बनला. त्यानं आपली जागा घेतली माहित आहे. आणि त्या बदल्यात त्यांना आपल्याला काही अद्भुत गोष्टी दिल्या आहेत. आज आपण त्या 3 पॉइंट मध्ये बघणार आहोत. आणि महान एक्सचेंज जर तुम्हाला समजलं तर तुम्ही प्रभूवर अजून प्रेम करू शकता. ओके. मी तुम्हाला परत सांगायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं त्यानं आपला प्राण स्वतःहून दिला. त्याला कोणी असं जबरदस्तीने खिचून तुम्ही त्या वधस्तंभावर नाही खेळत, हातामध्ये खेळ ठोकले नाही. तसं माहिती आपल्याला इकडे कधी ते शाळेत त्यांना जायची इच्छा नसते, कधी आपण त्यांना खिचत न्यावं लागतं शाळेमध्ये, त्यांची इच्छा नाहीये पण आपण त्यांना जबरदस्तीने शाळेमध्ये घेऊन येतो. तसं प्रभू येशूचं तसं नाहीये. प्रभू येशूनं आपला प्राण स्वतःहून आपल्यासाठी दिला. आणि म्हणून आपण त्याचं क्रूसावरचं मरण, वधस्तंभावरचं मरण आपण साजरं करतो. एक वचन बघूया, योहान 10 अध्याय आणि 11 वचन. प्रभू येशू म्हणतो की मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरा करता आपला प्राण देतो. प्रभू येशू म्हणतो की मी तुमचा उत्तम मेंढपाळ आहे. आणि मी तुमचा उत्तम मेंढपाळ असल्या कारणानं तुम्हाला वाचवण्यासाठी, तुमच्या तारणासाठी, तुमच्या पापाच्या क्षमेसाठी, तुम्हाला संपन्न करण्यासाठी, तुमच्या आरोग्यासाठी मी माझा प्राण वधस्तंभावर देतो. प्रभून आपला प्राण स्वतःहून दिला आहे. त्याला जबरदस्तीने नाही मारण्यात आलं. माहिती आहे, ज्यावेळेस प्रभू ख्रिस्त त्याला वधस्तंभावर खेळण्यापूर्वी त्याला पकडण्यासाठी लोक आले. आणि त्यांनी ते आले असताना येशू म्हटले की तुम्ही कोणाला शोधता? ते म्हटले माहित आहे, येशू म्हटलं की तो मीच आहे. तो एवढा बोलला आणि सगळे जेवढे शिपाई त्याला पकडाल ते सगळे खाली पडले. प्रभू ख्रिस्तानं बायबलमध्ये त्यानं स्वतःहून आपला प्राण आपल्यासाठी दिला. कारण बायबलमध्ये लिहिलंय अत्यंत महत्वाची गोष्ट की सगळ्यांनी पाप केलं आहे आणि ते परमेश्वराच्या महिमेपासून वंचित झाले आहे. आणि ती परमेश्वरासोबतची सहभागिता जर रिस्टोर करायची, परत जर स्थापित करायची आहे, अशा कोणा व्यक्तीला येण्याची गरज होती. कारण बायबलमध्ये लिहिलंय, तूच ऐका, की रक्ताशिवाय पापाची क्षमा मिळत नाही. अशा व्यक्तीचं रक्त ज्यानं कधी पाप केलं नाही, पण सगळ्यांनी पाप केलंय. म्हणून प्रभू ख्रिस्त आला, ज्याला पाप ठाऊक नव्हतं, त्यानं वधस्तंभावरचं मरण स्वीकारलं आणि त्यानं आपल्यासाठी प्राण दिला. म्हणून आपण त्याचा मृत्यू, वधस्तंभावरचा मृत्यू आपण साजरा करतो. आपण रडत नाही. प्रभू ख्रिस्ता मेला म्हणून आपण रडत नाही. ज्या ज्या विश्वासाला प्रकाश नाहीये ते प्रभू येशूच्या वधस्तंभाबाबत ते माहित आहे, मृत्यूबाबत ते रडत नाही. आपल्याला रडण्याची गरज नाही. कारण प्रभू ख्रिस्त तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि तो विजयाचा दिवस आहे. माहित आहे, गुड फ्रायडेच्या दिवशी आपण नेहमी, क्रिसमसला आपण नेहमी माहित आहे, नेहमी आपण आठवण करतो की प्रभू या जगामध्ये आला. गुड फ्रायडे दिवशी आपण नेहमी नेहमी ही आठवण केली पाहिजे की एक्सचेंज झालंय, पित्यानं काहीतरी आपल्याला दिलंय.
त्याने एक्सचेंज केलंय. आपल्या चुकीच्या गोष्टी त्याने घेतल्या, आपलं पाप घेतलं, त्याने नीतिमत्व दिलं. आपले आजार त्याने घेतले, आपल्याला आरोग्य दिलं. आपले शाप त्याने घेतले, त्याने आपल्याला आशीर्वाद दिले. आपली दरिद्री त्याने घेतली, आपल्याला संपन्नता दिली. हे महान एक्सचेंज वधस्तंभावर झालंय. आणि जो ईस्टर संडे त्या दिवशी आपल्याला विजयी, त्याची थीम असते विजय. प्रभू आपल्याला विजय दिला आहे. ओके, एक वचन बघूया. पहिला पॉईंट परत एकदा बघा, योहान 10:11 मीच उत्तम मेंढपाळ. येशू म्हटलं की मीच उत्तम मेंढपाळ आहे, आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांना वाचवण्यात तो स्वतः प्राण देतो. प्रभूनं आपल्याला पापापासून वाचवण्यासाठी, प्रभूनं आपल्याला त्या नरकापासून वाचवण्यासाठी स्वतः प्राण दिला. म्हणजे परमेश्वराचं प्रेम आहे. आजच्या या गुड फ्रायडे सेलिब्रेशन मध्ये पहिला पॉईंट अत्यंत महत्वाचा आहे, हे तुम्ही स्मरण करणं खूप गरजेचं आहे. प्रभू येशूचं क्रूसावरचं मरण परमेश्वर पित्याच्या प्रेमाचा पुरावा आहे, की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, परमेश्वराला आपली काळजी आहे, परमेश्वर आपला प्रेमळ पिता याचा पुरावा हा आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण, क्रूसावरचं मरण हा पुरावा आहे. योहान 3:16 की देवानं जगावर एवढं प्रेम केलं की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला. एकुलता एक पुत्र. समजते की परमेश्वर आपल्यावर किती प्रेम करत आहे. त्यानं त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला आणि आपल्याला निवडलं. परमेश्वर ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण, आज आपण त्याच्या वधस्तंभावरचं मरण साजरं करत आहोत. आणि साजरं करत असताना आपल्याला माहिती पाहिजे की परमेश्वर ख्रिस्तावरच्या क्रूसावरचं मरण, गुड फ्रायडे नेहमी आपल्याला परमेश्वराच्या प्रेमाचा पुरावा दाखवतो की प्रभूनं पित्यानं आपल्यावर किती प्रेम केलं आहे, त्या परमेश्वर आपल्यावर किती प्रेम केलं आहे. पित्याचं सही प्रकाशन आपण आपल्याला मदत करणार, आपण विश्वासामध्ये वाढण्यासाठी. परमेश्वरचं क्रूसावरचं मरण परमेश्वराच्या प्रेमाचा पुरावा आहे. एक वचन बघूया, रोमकरासपत्र 5:8 परंतु परमेश्वर आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचं किंवा प्रेमाचं प्रमाण किंवा पुरावा हा देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आपण चर्चला येत होतो त्यावेळेस नाही, आपण माहित आहे प्रार्थना करतो त्यावेळेस नाही, आपण पापामध्ये असताना, आपण ईश्वर विश्वास करत नसतानाही परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम केलं. बायबल म्हणलं की एका चांगल्या मनुष्यासाठी कोणी पण मरायला तयार होईल. पण आपण पापामध्ये असताना, आपण परमेश्वराचे शत्रू असताना, आपण परमेश्वराला ओळखत नसताना, माहित आहे परमेश्वरानं आपल्याला एवढं प्रेम केलंय की त्यानं आपला एकुलता एक पुत्र आपल्यासाठी दिला. म्हणून गुड फ्रायडेच्या दिवशी एक गोष्टीमध्ये आपण स्थापित पाहिजे की ज्या परमेश्वर आपण विश्वास केलाय तो परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो, त्याचा आपल्यावर प्रेम आहे. त्याचा पुरावा काय, म्हणजे भाषा परमेश्वराचा प्रेमाचा पुरावा काय, त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्ताचं वधस्तंभावरचं मरण. काय पुरावा परमेश्वर आपल्याला प्रेम करतो, त्याच्या एकुलता एक पुत्र प्रभू ख्रिस्त याचं वधस्तंभावरचं मरण हा पुरावा आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. आणि परमेश्वर आपल्यावर एवढं प्रेम करतो की त्याने त्याचा एकुलता एक पुत्र दिला. म्हणून प्रभू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण आपण साजरं का करतो, कारण त्याद्वारे आपण परमेश्वराचे पुत्र बनलो आहोत. त्याद्वारे आपल्या पापाची क्षमा झाली, त्याद्वारे आपण शापातून मुक्त झालो आहोत, त्याद्वारे आपण दरिद्रीतून मुक्त होऊन आपण धनवान झालो आहोत. प्रभू ख्रिस्ताचं क्रूसावरचं मरण हा परमेश्वराच्या प्रेमाचा सगळ्यात मेन पुरावा आहे की परमेश्वर आपल्यावर प्रेम करतो. तुला अनेक वेळा उदाहरण दिलं माहिती, ज्यांचा एकुलता एक मुलगा आहे ते कोणासाठी देणार नाही, त्या व्यक्तीचं महत्व, त्या मुलाचं महत्व खूप जास्त आहे. तो म्हटला मी तुमच्यावर एवढं प्रेम केलंय की मी तुम्हाला वाचवण्यासाठी प्रभू ख्रिस्ताला, माझ्या एकुलता एक पुत्राला वधस्तंभावर दिलाय. ओके, योहान 19:30 जस्ट प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर होता. अत्यंत महत्वाचं वचन आहे. शिकण्यासारखं खूप आहे गुड फ्रायडे बाबत, कारण परमेश्वराचं प्रेम जेवढं आपण समजून घेतो तेवढं गहिरं आहे, जे आपण एका गुड फ्रायडेच्या मेसेज मध्ये समजू शकत नाही. म्हणजे पवित्र आत्म्यानं मला वचन दिलं या गुड फ्रायडेच्या मेसेज साठी. योहान 19:30 योहाना 19:30 तरी असले, येशूने आम घेतल्यावर पूर्ण झाले आहे असे म्हटले. येशूने काय म्हटले माहितीये की आता पूर्ण झालाय. प्रभू ख्रिस्त
जे काही काम म्हणजे प्रभू ख्रिस्त शिष्याला म्हणाला की माझं भोजन ते आहे की पित्यानं जे मला काम करण्यासाठी मला पाठवलं आहे ते काम करणं माझं भोजन आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्त या जगामध्ये एक विशिष्ट उद्देश असा आलता आणि प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर तो म्हटलं म्हणजे आता पूर्ण झाला आहे. प्रभू ख्रिस्ताचा मेन उद्देश हा होता की जगाला नाशापासून वाचवणं, जगाचं तारण करणं, जगाच्या पाप क्षमेसाठी आपला प्राण देणं. आणि जस प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर होता तो म्हटला आता पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि मस्तक लावून आपला आत्मा समर्पण केला. परमेश्वर माहित आहे प्रभू ख्रिस्ताने आपला आत्मा म्हणजे आपलं जीवन कशा प्रकारे संपवलं, त्यानं सर्व पूर्ण करून आपल्या बापाच्या क्षमेसाठी ज्या गोष्टीची गरज होती, आपल्याला धनवान बनण्यासाठी ज्या गोष्टीची गरज होती, आपल्याला आरोग्य मिळण्यासाठी ज्या गोष्टीची गरज होती, संपूर्ण समृद्धीसाठी जे काही करायचं होतं प्रभू ख्रिस्तानं ते पूर्ण केलं आहे. आपल्याला काही पूर्ण करण्याची गरज नाही आहे. ना आपल्याला केस वाढवण्याची गरज आहे, ना टक्कल करण्याची गरज आहे, ना काही खाण्याचं सोडायची गरज आहे, ना काही खाणं त्यागण्याची गरज आहे, ना विशिष्ट रंगाचे कपडे घालण्याची गरज नाही. प्रभू येशूनं सर्व काही पूर्ण केलं आहे. माहिती खरी सुवार्ता काय माहित आहे की प्रभू येशू ख्रिस्तानं सगळं काही पूर्ण केलंय, सगळं. नाही का आपण उपास प्रार्थनेसाठी नाही करत की माहिती का आपल्या पापाची क्षमा व्हावी. आपण उपास प्रार्थनेसाठी नाही करत की माहिती का आपण अजून नीतिमान म्हणून उपास प्रार्थना करणं गरजेचं आहे. परंतु आपल्याला धनवान होण्यासाठी, आपल्याला नीतिमान बनण्यासाठी, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी, आपल्याला आरोग्य देण्यासाठी, आपल्याला परमेश्वरासोबत जोडण्यासाठी जे काही करायचं होतं ते येशूनं पूर्ण केलं आहे. पुन्हा आपण माहिती आहे बाहेरच्या गोष्टी विश्वास करत नाही, केस वाढवत नाही, आपण कोणते कपडे सोडत नाही, कोणते कपडे घालत नाही, विशिष्ट रंगाचे कपडे आपण घालत नाही. जे काही करायचं होते प्रभूनं पूर्ण केलाय. आणि बायबल मध्ये येशू वधस्तंभावर असताना तो बोलला शेवटी की पित्याला म्हटलं आता पूर्ण झाले आहे असे म्हटले आणि त्यांना आपला प्राण दिला. प्रभू येशूने सर्व काही पूर्ण केलाय विश्वासाने, सर्व काही पूर्ण केलं आहे. आपण आपल्या कर्मावर विश्वास नाही करत आहे. कधीपासून मी अजून किती प्रार्थना करायला पाहिजे की परमेश्वर मला आरोग्य देईल. नाही, ज्या दिवशी तुम्ही प्रभू विश्वास ठेवला आरोग्य तुमचे भाकर आहे. हे प्रकाशन तुम्हाला माहिती पाहिजे. मी किती काही मध्ये काही मध्ये जे पालक विश्वास आहे ते कधी कधी जस्ट एक मिनिट ते कधी कधी माहिती मला म्हणत असं मी मी मला आरोग्य पाहिजे मी दान देतो. बस आहे का ते आरोग्यासाठी जे काही करायचं होतं ते प्रभूनं पूर्ण केलं आहे. माहिती काही विश्वास वाटत माहिती मी विश्वास करणार नाही, मी पैसे देतो, मी दान देतो, नाही. प्रभू येशूनं पूर्ण केलं आहे. आणि जर त्याने सगळं काही पूर्ण केलं आहे आपला प्रतिसाद हा असला पाहिजे की आपण त्यानं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास केला पाहिजे. आपल्याला शाप तोडण्याची गरज नाहीये. आपल्याला काहीतरी प्राप्त करण्यासाठी माहिती पित्याकडे रडत प्रार्थना करण्याची गरज नाहीये. कारण प्रभू येशूनं सगळं पूर्ण केलं आहे. व्यवस्थित का अत्यंत महत्वाचा पॉइंट आणि अत्यंत महत्वाचं वाक्य मी सांगत आहे की ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगणं आणि तुमच्या कर्मावर अवलंबून नाही आहे की मी किती चांगला आहे तरच परमेश्वर माझ्या प्रार्थनेचं उत्तर देईल. नाही, प्रभू येशू ख्रिस्त किती चांगला आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने जे आपल्यासाठी केले म्हणून परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईल. अत्यंत महत्वाचं आहे. एबिस्करास पत्र 2 अध्याय 8 आणि 9 वचन. कारण कृपेनच परमेश्वराच्या कृपेनच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही तर हे देवाचे दान आहे. म्हणजे आपलं तारण आपण म्हणजे नॉनव्हेज खायचं सोडून होत नाही. त्यामध्ये का जर तुम्हाला तारण पाहिजे तर हे खायचं सोडून द्या, ते खायचं नाही, आपलं तारण त्या प्रकारे होत नाही. ते आपल्या हातून नाहीच आहे. आपल्या हातात आपण आपल्या चांगल्या कर्माद्वारे नाही, काय पांढरे कपडे घातले तारण नाही, आपल्याला ते करण्याची गरज नाहीये. कारण तारण आपल्या हातामध्ये नाहीच आहे. ते परमेश्वराचं वरदान आहे, गिफ्ट आहे. समजा उदाहरणार्थ हा मोबाईल आहे, म्हणजे जर हा गिफ्ट आहे तर आपल्याला कमवू शकत नाही, की आपल्या मेहनतीने आपल्याला मिळू शकत नाही. आणि जर परमेश्वरानं ते प्रभूनं आपल्याला जर ती गिफ्ट दिलं आहे, का प्रभू असं करतो त्यामध्ये माझ्या पापाच्या क्षमासाठी मी काय करायला पाहिजे, ईश्वर विश्वास आणि ईश्वरच्या कर्मावर त्यामुळे काहीच नाही करायचं का. मी एका व्यक्तीला सांगितलं, त्याला मी विचारलं तो म्हटलं माहिती का मी काय केलं पाहिजे, काय खायचं सोडायचं काय नाही.
काहीच नाही. असं असं कसं आहे म्हटलं, हा प्रभूनं सगळं पूर्ण केलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त क्रूसावर असताना तो म्हटला आता पूर्ण झाले आहे. आणि का माहितीये का प्रभूने केले? कारण ही प्रभूची कृपा आहे, ही पित्याची कृपा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं वचन, की आपल्याकडं असं काही घमंड बाळगण्यासाठी असूच नये की माझ्या कर्मानं झालंय. मी 10 दिवस उपास प्रार्थना केली म्हणून माझं तारण झालं. मी 10 दिवस प्रार्थना केली म्हणून मला आरोग्य मिळेल. मी 10 दिवस प्रार्थना केली म्हणून मी नीतिमान म्हणून. हे आपल्या कर्माद्वारे होत नाही. विश्वास व्यवस्थित का ते विश्वासाद्वारे होतं. 9 वचनामधले कोणी आढ्यता बाळगून म्हणजे कोणी घमंड करू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही, तर येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे झाला आहे. आज या गुड फ्रायडेच्या संदेशमध्ये नेहमी लक्षात ठेवा की गुड फ्रायडे हा परमेश्वराच्या प्रेमाबाबत आहे. की प्रभूचं प्रेम, पित्यानं आपल्याला एवढं प्रेम केलं त्यांना की प्रवेश ख्रिस्ताचं त्यांना आपला एकुलता एक पुत्र प्रवेश ख्रिस्त वधस्तंभावर दिला. या गुड फ्रायडेच्या दिवशी आपण प्रवेश ख्रिस्ताचं वधस्तंभाचं स्मरण साजरा करत असताना नेहमी लक्षात ठेवा, त्यानं तुमच्यासाठी एकुलता एक पुत्र दिला आहे. काय तो तुम्हाला संपन्न करणार नाही काय? काय तो तुम्हाला आरोग्य देणार नाही काय? काय तो तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये बाहेर काढणार? जर ज्यानं एकुलता एक पुत्र दिला त्याच्या तो सोबत तो या सर्व गोष्टी देईन. सर्व गोष्टी काही तो देईन. लेकराचा श्वास तो देईन. कर्जमुक्ती तो देईन. विपुलता तो तुम्हाला देईन. तो घर देईन. ज्याने एकुलता एक पुत्र दिला, विचार करा, तो सगळं देईन. तो सगळं देईन. ओके. दुसरा पॉईंट, मग आपण काय केलं पाहिजे? तर प्रभूने सर्व काही पूर्ण केलं आहे. अत्यंत महत्वाचा पॉईंट आहे हा. आपण प्रभूवर आणि प्रभूनं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास केला पाहिजे. प्रभूवर विश्वास केला पाहिजे आणि प्रभूनं पूर्ण केलं. काही लोकांमध्ये पास्टर मी काय केलं पाहिजे माहिती तुम्हाला? मी पुढं वचनामध्ये तुम्हाला ते समजेल. अनेक विश्वासणारे माहिती ते शाप तोडत आहे माहिती. मी एक अजब शिक्षण ऐकलं. इथे म्हणतात माहित आहे, एक एक शिक्षण मी असं ऐकलं जे चुकीचं शिक्षण आहे, की एका कागदावर तुम्ही केलेले पाप लिहा आणि ते घ्या आणि पाडा, तुमच्या पापाची क्षमा होईल. जर आठवणच नाही आलं, 10च पाप आठवले, एक नाही आठवत, तर क्षमा होईल. दिस इज जस्ट नॉनसेन्स. हे फक्त फक्त मूर्खपणा आहे. आणि अति शेवटच्या काळामध्ये माहिती खोटं शिक्षण खूप असणार आहे. म्हणून वचनाला पकडून ठेवलं पाहिजे. वचनाला पकडून ठेवलं पाहिजे. आपण प्रभूनं पूर्ण केला. आपण प्रभूवर विश्वास करतो आणि प्रभूनं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास करतो. ठीक आहे. एखादं शिक्षण जर कृपा आधारित नाहीये तर ते सत्य शिक्षण नाही आहे. त्यामध्ये प्रभूनं केले पण आपल्याला पण काहीतरी करावं लागेल. सत्य शिक्षण नाही आहे. बायबल मधले की प्रभूनं जे पूर्ण केलं आहे, आपण त्या पूर्ण केलेल्या कामावर विश्वास करतो. पहिलं जे वचन आपण बघितलं, येशूने काय म्हटले? येशू म्हटला की आता पूर्ण झालंय. जर येशूनं पूर्ण केलं आहे, कधी कधी मला असा प्रश्न पडतो, तर येशू जर आपल्या पापाची क्षमा देऊ शकत नाही, काय त्या कागदावर लिहून मिळू शकते? येशू प्रभू जर नाही करू शकला, पूर्ण शिक्षणामध्ये हे अज्ञान आहे, हे अज्ञानता आहे. बायबलमध्ये लिहिलंय की माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. माहित आहे तुम्हाला? जर आपला एखादा शत्रू आहे जो तो आपल्याला हरू शकत नाही, तो काय म्हणते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतो. आणि तेच शैतान करतो. शैतानामध्ये की आपण विश्वास नाही हरू शकत नाही, तो फसवण्याचा प्रयत्न करतो की नाही नाही तुला पापाची क्षमा करण्यासाठी हे करावं लागेल, ते करावं लागेल. नीट आहे का? काही काही लिस्यामध्ये उपास प्रार्थना करतात विश्वास नाही, पापाची क्षमा मिळण्यासाठी. उपास प्रार्थना का करतात? आरोग्य मिळण्यासाठी. उपास प्रार्थना का करतात? शाप मिळण्यासाठी. नीट आहे का? वचनामधले उपास प्रार्थना करा, हो नक्की केली पाहिजे उपास प्रार्थना. परंतु प्रभूनं जे पूर्ण केले आपण ते त्यासाठी का करावी? प्रभू म्हणून जर प्रभूनं पूर्ण केलं आहे, तर आपण प्रभूवर आपल्या पापाची क्षमा झाली आहे, आपण नीतिमान ठरवलं गेलोय, आपल्याला आरोग्य देण्यात आलेलं आहे, आपल्याला परमेश्वराचं जीवन मिळालं आहे. कशाद्वारे? प्रभूवर विश्वास ठेवण्याद्वारे आणि प्रभूनं केलेल्या कामावर विश्वास ठेवण्याद्वारे. प्रभूनं काय काम पूर्ण केले आज 4 वचनातून शिकवणार आहे. आणि ते मिळवण्यासाठी कधी संघर्ष करू नका. ते मिळवण्यासाठी तुम्हाला काही करण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त विश्वास करण्याची गरज आहे प्रभूवर आणि प्रभूनं केलेल्या कामावर. त्यानं पूर्ण केलं आहे. त्यांना अर्ध नाही सोडलं, त्यानं पूर्ण केलं आहे. म्हणजे प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर होता, त्याच्या उजव्या बाजूला चोर होता, डाव्या बाजूला चोर, त्याला वधस्तंभावर ठेवण्यात आलं. त्या चोरापैकी एक जण म्हटला माहित आहे की प्रभू ज्यावेळेस तू वैभवानं येशील
माझी आठवण ठेव. येशू म्हटला, आजच तू माझ्यासोबत चुकलो करत असतील. आज काय केलं त्या चोरांनी? फक्त येशू विश्वास केला. येशूनं पूर्ण केलेल्या कामावर त्यानं उपास नाही धरला, त्यांनी कोणती गोष्ट केली नाही. येशू विश्वास ठेवला. येशूनं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास ठेवला आणि तो स्वर्गामध्ये पोहोचला. ही आहे खरी सुवार्ता. ही आहे खरी सुवार्ता. ओके. दुसरं करीन 5:21 काय 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 प्रभूनं पूर्ण केलंय. दुसरं करीन 5:21 ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याला त्याने तुमच्या आमच्या करता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असावे. प्रभू येशूनं पूर्ण केलेल्या कामापैकी पहिलं काम आहे की प्रभूनं आपल्या पापाची क्षमा दिली आहे. आपल्या पापाची क्षमेसाठी जी किंमत होती चुकवली आहे. आपल्या पापाची त्यानं किंमत चुकवली आहे. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, पापाची किंमत त्यानं चुकवली म्हणून आपल्याला मी पाप केलाय, मी काय करू, माझा हात कापू का? आपल्याला करण्याची गरज नाही. प्रभूची किंमत चुकवली आहे. जस्ट आपल्याला पित्यावर विश्वास आणि त्याच्या प्रभूवर विश्वास आणि प्रभूनं पूर्ण केलेल्या कामावर आपल्याला विश्वास करता आहे. व्यवस्था आहे का? प्रभू ख्रिस्तानं संपूर्ण जगाच्या पापाची किंमत चुकवली. त्यांना पूर्ण केले, फुल पेमेंट दिलाय, पूर्ण पेमेंट केलं आहे. आणि त्याचा फायदा हा झाला की ख्रिस्त येशूमध्ये आपण नीतिमान आहोत. म्हणून ज्यावेळेस आपण प्रभू येशूवर आणि प्रभू येशूच्या कामावर विश्वास करतो की प्रभू ख्रिस्तानं माझ्या सगळ्या पापाची किंमत चुकली, त्या दिवशी आपण ख्रिस्त येशूमध्ये नीतिमान बनतो. मी पापी नीतिमान बनण्यासाठी काय करावं? मला काही करण्याची गरज नाही. आपण आपल्या कर्माद्वारे नीतिमान करू शकत नाही आहे. येशूवर विश्वास ठेवण्याद्वारे आणि येशूनं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास ठेवण्याद्वारे आपण नीतिमान बनतो. प्रभूनं सगळ्या पापाची किंमत चुकवली आहे. आपण नीतिमान आहोत. आपण येशूच्या रक्तानं विकत घेतलेले नीतिमान लोक आहोत. प्रभू येशूच्या पवित्र रक्ताद्वारे. म्हणून प्रभू येशूने जे काम पूर्ण केलं आहे, माहिती काय म्हणतात, मी पाप केले म्हणून माझ्यासोबत चुकीचं नाही. प्रभूनं पूर्ण केलंय त्याची किंमत. जस्त पाप केले, पित्याकडे या, येशूच्या नावामध्ये पित्याला म्हणा, प्रभू मी माझ्यातून चूक झाली, मला क्षमा कर. पिता पुन्हा एकदा तुमच्या पापाची माहित आहे, तुम्ही पुन्हा एकदा येशूच्या रक्ताद्वारे शुद्ध होतात आणि तुम्ही परत नीतिमान होतात. माहिती आज आज पूर्ण जग पापाच्या क्षमेसाठी काय काय करत आहे. कोणी लोक डोंगरावर चढत आहे, कोणी लोक वेगवेगळ्या ठिकाणी जातात. नाही, कारण हे परमेश्वराचं वरदान आहे, गिफ्ट आहे. परमेश्वरने जे पूर्ण केलं आपल्या पापासाठी, त्याची किंमत आपल्याला चुकवण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट त्याने काय पूर्ण केली? यशाया 53:54 आणि 5 खरोखर आमचे व्याधी त्याने आपल्यावर घेतले, आपले आजार त्यांना स्वतःवर घेतले. स्त्रियांना होणारे आजार, पुरुषांना होणारे आजार, तरुणपणात होणारे आजार, म्हातारपणात होणारे आजार, सगळे आजार त्याने स्वतःवर घेतले. आमचे क्लेश त्याने वाहिले, तरी त्याला ताडण केलेले, देवाने त्याच्यावर प्रहार केलेले व त्याला पिडलेले असे आम्ही त्याला लेखले. खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला, आमच्या दुष्कारामुळे ठेचला गेला. आम्हाला शांती देणारी शिक्षा त्याला झाली, त्याला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. प्रभू ख्रिस्तानं आपल्या आजाराची किंमत चुकवली आहे. प्रभू ख्रिस्तानं सगळे आजार त्यानं स्वतःवर घेतले, त्याने ते आजार सहन केले. म्हणून एक्सचेंज आहे. प्रभूने आपले पाप घेतले, आपल्याला नीतिमान बनवलं. प्रभूने आपल्याकडून आपले पापाचा स्वभाव घेतला, आपल्याला त्याने नीतिमान बनवलं. प्रभूने आपले आजार घेतले. टॉपिक आज आपण माहिती का की महान एक्सचेंज. काय एक्सचेंज झालंय? प्रभूनं आपले पाप घेतले, आपल्याला नीतिमान बनवलं. या वचनामध्ये प्रभूने आपले आजार घेतले आणि आपल्याला काय दिलं? आरोग्य दिले. ही महान एक्सचेंज त्या वधस्तंभावर. म्हणून येशूच्या क्रूसावरचं मरण आपण साजरं करतो. ओके. त्याला बसलेल्या फटक्यांनी आम्हाला आरोग्य प्राप्त झाले आहे. येशूला बसलेल्या फटक्यावर आपल्याला काय मिळालं? आरोग्य मिळालं आहे. आपल्याला आरोग्य प्राप्त झालं आहे. म्हणून आजारासाठी माहिती, जर तुम्ही आजारी आहात, माहिती रडत बसू नका, प्रभू आरोग्य नाही. प्रकाशन घ्या की प्रभू येशूनं जे पूर्ण केलं त्याचा विश्वास करा. तुम्ही आज विश्वास करा. जर तुम्ही आजारी आहात, विश्वास करा. जे श्रम तुमचा त्रास आहे, जे काही डॉक्टरांचे रिपोर्ट असतील, विश्वास करा की प्रभूनं माझ्या आजाराची पूर्ण किंमत चुकवली आणि माझ्या आरोग्यासाठी जे काही करायचं ते येशूनं पूर्ण केलंय. मी विश्वास करतो. तिसरे आजार त्याने स्वतःवर घेतले आणि तिसऱ्या दिवशी मरणातून त्यानं त्या आजाराला हरवलं. महान एक्सचेंज. पाप
आपले पाप त्याने घेतले, आपल्याला नीतिमान बोललं. आपले आजार त्याने घेतले, आपल्याला त्यानं आरोग्य दिलं. ओके, पुढं पहिले पेत्र 2 अध्याय 23 वचन. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वतः वाहून खांबावर क्रुसावर नेली, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही काय झालात? निरोगी झाला. आपले आजार त्याने घेतले, एक्सचेंज मध्ये आपल्याला आरोग्य दिलं. त्याने आपले पाप, आपला पाप आणि आपला पापाचा स्वभाव त्याने घेतला आणि त्याने त्याचं नीती महत्व आपल्याला दिलं. ओके, एक वचन बघूया. गलती करा 3 अध्याय 13 आणि 14 वचन. आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला. येशू आपल्यासाठी शाप झाला. सगळ्या प्रकारचे शाप त्यानं स्वतःवर घेतले. त्यानं पासून या लोकांनी मला शाप दिलाय, त्यांचा शाप तुमच्यावर चालू शकत नाही. कारण येशून आपले सगळे आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपल्याला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडवले. शाप तोडण्याची गरज नाहीये. प्रभू येशूनं पूर्ण सोडवलं आहे. त्याने किंमत चुकवली आहे. जो कोणी झाडावर टांगलेला, वधस्तंभावर टांगलेला आहे तो शापित आहे, असा शास्त्र लिहितं. येशू जेव्हा वधस्तंभावर होता, प्रभू सगळे शाप त्याने घेतले. ग्रेट एक्सचेंज, महान एक्सचेंज. शाप आपले घेतले, त्या बदल्यात त्यांना आशीर्वाद दिले. यात उद्देश हा की अब्रामाला दिलेल्या आशीर्वाद ख्रिस्त येशूमध्ये परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्याला विश्वासाच्या द्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे. प्रभू ख्रिस्त वधस्तंभावर शापित झाला, महान एक्सचेंज झालं. त्याने आपले शाप घेतले आणि त्यांना आपल्याला आशीर्वाद दिले. जर लोक तुम्हाला शाप देतात, ते शाप तुमच्यावर काम करू शकत नाही, कारण प्रभू येशूने ते पूर्ण केलं आहे. त्याने आपले शाप घेतले आणि आपल्याला आशीर्वाद दिले. ओके, 2 कोरिन्थ 8 अध्याय आणि 9 वचन. आपल्या प्रभू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. तो धनवान असता तुमच्या करता दरिद्री झाला, अशा हेतून की त्याच्या दरिद्रीने तुम्ही धनवान व्हावे. प्रभूने आपली दरिद्री वधस्तंभावर स्वतःवर घेतली आणि त्या बदल्यात त्याने एक्सचेंज म्हणून आपल्याला धनवान बनवलं आहे. ठीक आहे का? जो गुड फ्रायडे आहे तो महान एक्सचेंज सारखा आहे. म्हणजे कधी कधी तुम्ही गावामध्ये जे शोरूम असते तिथे एक मोठी ऑफर असते, एक्सचेंज मिळावा, जुनी मोटरसायकल घेऊन या, नवीन घेऊन जा. तसं गुड फ्रायडे प्रभू वधस्तंभावर मरण एक्सचेंज आहे. त्यांना आपले पाप घेतले, बदल्यात एक्सचेंज मध्ये आपल्याला त्यांना नीतिमत्व दिलं. त्यांना आपले आजार घेतले, त्या बदल्यात त्यांना आपल्याला आरोग्य दिलं. त्यांना माहिती आपले शाप घेतले, त्या बदल्यात आपल्याला त्यांना आरोग्य दिलं. त्यांना आपली दरिद्री घेतली, त्या बदल्यात त्यांना आपल्याला धनवान बनवलं. म्हणून विश्वास नाही का की विश्वासू जीवन हे आपल्या कर्मावर विश्वास करणं नाही, की मी किती चांगला आहे, की मी किती हुशार आहे. नाही, हे आपल्या कर्मावर अवलंबूनच नाहीये. का माहिती की परमेश्वराची कृपा आहे. की आपण 4 उपास करून नाही कमवलं, आपण 4 रविवार चर्च येऊन नाही मिळवलं. हे प्रभू येशूनं केलेल्या कामाद्वारे प्रभू असं आता पूर्ण झालाय. आपल्याला आरोग्य मिळण्यासाठी, आपल्या पापाची क्षमा मिळण्यासाठी, आपल्याला आर्थिक संपन्नता दिसण्यासाठी, आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं नीतिमत्व प्रगट होण्यासाठी जे काही करायचं होतं ते प्रभू येशूनं पूर्ण केलं आहे. आपल्याला फक्त प्रभू येशूवर आणि प्रभू येशूनं पूर्ण केलेल्या कामावर विश्वास करायचा, की प्रभूनं पूर्ण केला आहे, मी विश्वास करतो. तुमचं आरोग्य खूप लवकर येईल, तुमची संपन्नता खूप सामर्थ्यानं काम करेल. आणि जर प्रभू येशूनं आपल्यासाठी एवढं केलं आहे, त्यासाठी आपण एक प्रतिसाद दिला पाहिजे. शेवटचा पॉईंट, प्रभू येशूनं आपल्यासाठी जे केलंय, तो आपल्यासाठी पाप बनला, तो आपल्यासाठी शाप बनलाय, तो आपल्यासाठी त्याने आपले सगळे आजार स्वतःवर घेतले, तो आपल्यासाठी दरिद्र झाला. जर प्रभू येशूने आपल्यासाठी केलं आहे, त्याला प्रतिसाद म्हणून आपण प्रभूसाठी जीवन जगलं पाहिजे. आपण स्वतःसाठी नाही जगत, आपण प्रभूसाठी जगलं पाहिजे. जर आपल्याला खरंच आजचा गुड फ्रायडे संदेश समजला की प्रभूनं माझ्यासाठी जे केलंय, मी त्याला रिस्पॉन्स देईन, की मी प्रभूसाठी जीवन जगन. आपल्या स्वतःच्या उद्देशासाठी नाही, मला प्रभूचा उद्देश पूर्ण करायचा आहे, मला प्रभू येशूसाठी जीवन जगायचं आहे. पोल मध्ये त्याच्या एपिस्टल्स मध्ये म्हणतो, गलती करा 2 अध्याय 20 वचनामध्ये तो म्हणतो की मी आता वधस्तंभावर खिळा गेलो आहे. त्याला समजलं परमेश्वर त्याच्यावर किती प्रेम केलं आहे, प्रभू त्याच्यासाठी किती काय केलं आहे, त्याला समजलं. विचार करा, तो प्रभू ख्रिस्त, तो जगाचा तारणारा परमेश्वराचा एकुलता एक पुत्र, तो वधस्तंभावर, त्याच्या हातापायामध्ये खिळे आहे, त्याच्या डोक्यामध्ये काट्याचा मुकुट आहे, तो पूर्ण नग्न आहे. लोक त्याच्यावर थुकत आहे, लोक त्याची निंदा करत आहे. प्रभू येशूने का केलं? आपल्यासाठी, आपल्यासाठी. आणि आपण त्याला प्रतिसाद म्हणून आपण येशूसाठी जीवन जगलं पाहिजे. आणि पोराला समजलं येशूने त्यासाठी काय केलं आहे
त्याला प्रतिसाद म्हणतो माहिती का, की आता मी येशू सोबत वधस्तंभावर खिळा गेलो आहे, आता मी जगत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. म्हणजे तो म्हणतो मी येशूसाठी जगन. आणि आजचा गुड फ्रायडे दिवशी तुम्ही आणि मी आज तो निर्णय घेतला पाहिजे, की प्रभू आज मी निर्णय करतो मी येशूसाठी जीवन जगन. हे नाही का, मी आज आज खूप गहराईचा संदेश मी सांगत आहे. प्लीज एक एक स्वस्त जीवन, इंग्लिश मध्ये चीप जीवन जगू नका. काही लोक पैशासाठी जगत आहे. पैसा 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 नाही का, परमेश्वर आशीर्वाद देतो, तो धनवान बनवतो. ते खूप खालच्या लेवलचं जीवन आहे पैशासाठी जीवन जगत. आज आपण निर्णय करत आहे की मी येशूसाठी जीवन जगन. एक वचन बघूया, 2 कोरिन्थी 5 अध्याय आणि 15 वचन. आणि तो आणि तो म्हणजे येशू सर्वांसाठी ह्या करता मेला की जे जगतात त्यांनी पुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला, म्हणजे येशूसाठी, त्यांच्यासाठी जो मेला येशू बाबत आहे, व पुन्हा उठला त्याच्या करता जगावे. का प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मेला? म्हणजे त्याने आपल्यासाठी एक्सचेंज केलं, आरोग्य दिलं, संपन्नता दिली, शापातून मुक्ती दिली, नीतिमान बनवलं. आणि हे प्रभूचं प्रेम आहे. जर प्रभू आपल्यासाठी त्यानं आपल्या वधस्तंभावर जर प्राण दिलाय तर त्याला प्रतिसाद म्हणून आपण स्वतःसाठी नाही जगलं पाहिजे, येशूसाठी जगलं पाहिजे. मी आज तुम्हाला एनकरेज करा, विश्वास ना, आपल्या जीवनाचा उद्देश प्रभू येशू पाहिजे, की मला प्रभू येशूसाठी जीवन जगायचं आहे. आणि बेस्ट वे आहे प्रभू येशूसाठी जीवन जगणं माहित आहे, सुवार्ता सांगण्यासाठी, की आपण त्याच्यासाठी जीवन जगतो, त्याद्वारे सुवार्ता पोहोचल. वचनामध्ये मग ते 6 वचनामध्ये, की तुम्ही पहिल्यांदा परमेश्वराचं राज्य आणि त्याच्या नीतिमत्वासाठी झटा. जर तो आपल्यासाठी बायबल मधले आणि तो सर्वांसाठी या करता मेला. का प्रभूने हे केलंय, की आता आपण स्वतःसाठी नाही जीवन जगावं, आपण येशूसाठी जीवन जगावं. आज आपल्या जीवनावर घोषणा करा, की प्रभू हे माझं जीवन तुझं आहे, मी माझं जीवन तुझ्यासाठी देतो. आणि आज निर्णय करूया आपण प्रभूसाठी जीवन जगतो, प्रभूसाठी जीवन जगतो. आणि जसं आपण त्या प्रकारे जीवन जगतो माहित आहे, त्याला म्हणतात खरा प्रतिसाद परमेश्वराच्या प्रेमासाठी. तो खरा प्रतिसाद असणं. तिसरा पॉईंट परत एकदा बघा आणि आपण फिनिश करूया. प्रभूने आपल्यासाठी जे केलं त्याला प्रतिसाद म्हणून आपण प्रभूसाठी जगतो, स्वतःसाठी नाही. मी माझी इच्छा, माझी प्रभू तुझी काय योजना आहे माझ्यासाठी, मी काय करावं प्रभू, मी मी काय करावं तुझ्यासाठी, ही इच्छा आपल्यामध्ये असली पाहिजे. कारण प्रभूच्या प्रेमाला प्रतिसाद त्या प्रकारे दिला जातो. आजच्या गुड फ्रायडे संदेशामध्ये मी तुम्हाला सांगेन, तिथं परमेश्वराचं प्रेम होतं, की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. आणि आपलं प्रभूवरचं प्रेम हे असेल की ज्यास आपण येशूसाठी जीवन जगतो. सगळे बंद करूया, प्रार्थना करू आणि फिनिश करूया. तिथं परमेश्वर येशूच्या नावामध्ये आज आम्ही तुझ्या देतो, तुझ्या आम्ही आभार आणि उपकार म्हणतो प्रभातच्या वचनासाठी. तिथं धन्यवाद. तुझं वचन सांगतं की त्यानं आमच्यासाठी यासाठी आपला प्राण दिला, की आम्ही आमच्या स्वतःसाठी आता जगू नये, तुझ्या प्रभू येशूसाठी जीवन जगावं. धन्यवाद आजच्या संदेशासाठी. आम्ही आमचं जीवन तुला समर्पित करतो पिता, येशूच्या नावामध्ये मागतो. आमेन. आमेन. ओके, धन्यवाद.